सोनवड येथील विविध प्रश्नांवर सचिन काकडे यांचे आमरण उपोषण. दौंड तालुक्यातील सोनवडी गावातील विविध प्रश्न आणि कथित गैरव्यवहारांच्या चौकशीच्या मागणीसाठी सचिन मधुकर काकडे यांनी दौंड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. 13 ऑगस्टपासून सुरू असलेल्या या उपोषणाद्वारे प्रशासनाचे लक्ष विविध विकास कामांकडे वेधण्यात आले आहे. सोनवडी गावातील आश्रमशाळेजवळील रस्त्याच्या कामात सुमारे 1,85,000 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्ते सचिन मधुकर काकडे यांनी केली आहे. तसेच अर्जुन यादव यांच्या घरापासून सुरेश लोंढे यांच्या घरापर्यंत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामातील सुमारे 1,00,000 रुपयांचा कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामपंचायतीच्या CSC केंद्राच्या अनधिकृत वापरासह सुमारे 50 लाख रुपयांच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या 17 दिवसांच्या रजेबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली. या सर्व प्रकरणांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. दरम्यान 13 ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असून प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे सोनवडी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी दौंड प्रतिनिधी मयूर साळवे व संघराज गायकवाड यांचा रिपोर्ट. काय सांगाल, आपण आमरण उपोषण करण्यासाठी दौंड तहसील कार्यालयासमोर बसला आहात आणि आपल्या मागण्या काय आहेत आणि याच्या अगोदर आपण काय पाठपुरावा केला होता का? आणि तहसीलदार असेल, पंचायत समिती असेल, या संदर्भात आपण पत्र व्यवहार केल्यानंतर त्यांनी काही कारवाई केली का? आपला नेमका आरोप काय आहे? माझा आरोप तर सर्वप्रथम मी गेले 4-5 महिने झाले गावातला जो भ्रष्टाचार आहे त्या संदर्भात झगडतोय. वेळोवेळी सर्व कागदपत्रे पुरावे देऊन तक्रारी करून देखील मला कुठलाच न्याय भेटला नाही. त्याच्यानंतर मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. मी तर म्हणतो भारत देश स्वतंत्र होऊन जवळजवळ 60 ते 70 वर्ष झाली, पण सर्वसामान्य माणसाला अजून कसलं स्वातंत्र्य नाहीये. सर्वसामान्य माणसाला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आज देखील आंदोलन आणि आमरण उपोषण करावं लागतं, तरी देखील न्याय भेटत नाही. आपली भूमिका काय? आपण 2 दिवस झाले कालपासून बसला आहात, आपल्यापर्यंत अजून कोणी शासकीय अधिकारी कोण आपल्याला भेटण्यासाठी आले होते का? कालच्याला सहाय्यक गट विकास अधिकारी भालेराव सर आणि पंचायत समितीमधले विस्तार अधिकारी यांची टीम कालच्याला आली होती. त्यांनी मला सांगितलं तुम्ही उपोषण माघारी घ्या, आपण कारवाई करण्याची प्रोसेस चालू केलेली आहे. पण ते 4 महिने झालं हेच करतात. काल ते मला उठवणार आणि परत ते कारवाई करणारच नाही. त्यांच्यावर माझा भरोसाच नाही राहिलेला. तहसीलदारांकडे पण आपण माहिती सेवा केंद्रासंदर्भात तक्रार केली होती, त्याच्यानंतर त्यांच्याकडनं काय आपल्याला उत्तर आलं? तहसीलदार साहेबांनी तर आहे ना, मी जी माझी सुनावणी चालू होती CSC सेंटर संदर्भात, त्यांनी निकाली काढून डायरेक्ट ती केसच क्लोज केली आणि निकालही नाही दिला आणि बोलतच नाही, ते भेटतच नाही तहसीलदार सुद्धा. आणि ज्यावेळेस तुम्ही देखील सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही कार्यालयामध्ये आला होता, तुमच्यासोबत ते काही शासकीय अधिकारी, काही महिला अधिकारी तुमच्यासोबत कशा पद्धतीने वागत होते, काय काय माहिती आहे? ते शिंदे मॅडम म्हणून होते तिथे, मॅडम आहेत वरती शिंदे, त्यांच्याकडे माझी केस होती. कोणीच व्यवस्थित बोलत सुद्धा नाही. ते सांगतात खाली जा, हे सांगतात वर जा, ते खालीवर पळवतात. फक्त त्यांनी कागद घेऊन खालीवर पळवायचंच काम केलेले, काम तर कुठलंच केलं नाही. ठोस पुरावे देऊन देखील ते कुठलंच रिस्पेक्टच देत नाहीत कुठल्या माणसाला, व्यवस्थित बोलत सुद्धा नाही कोणी. आणि तुम्ही त्या तारखेच्या दिवशी त्या ठिकाणी आला, त्या दिवशी जे विरोधी पार्टीवाले जे कोण आहेत त्यांच्या विरोधात तुमची तक्रार होती, ते लोक देखील त्या ठिकाणी उपस्थित होते का? हो, ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याकडनं आपल्याला काय मेसेज आला का? त्यांनी काय आपल्याला बोलले का? काही माघार घे काय बोललेत का? नाही, त्यांच्याकडून आपल्याला काही मेसेज आलेला नाहीये. परंतु इथले जे अधिकारी लोक असतील ते पूर्णपणे भ्रष्टाचार लोकांना सपोर्ट करतात, हे तर मला दिसून आलेलं आहे. त्यामुळे मी आमरण. आता आपली पुढची भूमिका काय असणार? आता आपण